जय भीम माझा माझा क्रांतिकारी जय भीम. नाचू कीर्तनाची रंगी लावण्या नदी बजेगी, नाचू कीर्तनाची रंगी लावण्या नदी बजेगी असे म्हणण्यासारखं आमच्या महाराज आम्हाला पाहायला मिळायचे. पण आजचे पोरं म्हणतात आवाज ओळखीची तुला ती गायची सोबतात. कुणाला आईचं लागी झालं तर कुणाला पोराचं लागी झालं, कुणाला आईचं लागी झालं तर कुणाला पोराचं लागी झालं. पण आज अभिमानाने सांगावं वाटतं की आम्हाला फक्त बाबासाहेबांचंच लागी झालं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर गटाचा अमोलाचा संदेश दिला. शिक्षण हे स्वाधीनीचे दूध आहे आणि जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पेट्रोल पंपवर काम करणारा आमदार झाला, जाहीर पेशवेवाला पंतप्रधान झाला, पण माझ्या बागी मला वाटत बसण्याची मुभा पण नव्हती. तरी तो देशाचा घटनाकार झाला. इतिहासाची पाने चालून पाहिजे लक्षात येते, इतिहासाची पाने चालून पाहिजे लक्षात येते. जात धर्म रूढी परंपरा यापासून स्त्रियांची सुटका होईल म्हणून अपार कष्ट करून हिंदू कोड बिघडवणारे फक्त आणि फक्त बाबासाहेबच होते. आज बाबासाहेबांच्या पुण्य येणं खरं तर चांगले होते. स्त्री शिक्षणाचे बिजवणारे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या विषय करतात आणि या गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी महिलांना संविधानामध्ये हक्क दिला. आपल्या महापुरुषांनी स्वतःच्या जीवावर शिक्षण संस्था काढल्या का गरीब मुलांना शिक्षण मिळावं म्हणून. आणि आजचे नेते काय म्हणतात महापुरुषांनी भिका मागून शिक्षण संस्था काढल्या. आज माझ्यासारखी मुले शिक्षण घेऊ शकते, उच्च पदावर जाऊ शकते, हीच तर बाबासाहेबांची देण आहे. म्हणतात आणि किती गेले किती उडून गेला भराना, आणि किती गेले किती उडून गेला भराना, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा लढा. शास्त्री राज्य सरकारच्या हाताखाली आहे, राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे, केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली, संसद संविधानाच्या हाताखाली आहे. आणि मलाच नाही सांगाय जगाने सुद्धा या फुटोकोटे नीट फिरून बघा की संविधान कुणाच्या हातात आहे. संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. कुणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली, कुणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली. जातीवादाला देऊन टाकत चौदा रोजर घडून दाखवली. निसर्गाने नियमाप्रमाणेच पाणी आणि जगते, पण माझ्या भीमाने तर पाण्याला टाकलं. 20 मार्च 1947 ला महाराष्ट्रात 14 सत्याग्रह केला. पाणी प्यायले काही लोक अंगावर चालले होते, पाणी प्यायले म्हणून काही लोक मेले होते, पण बाबासाहेबांना माणसासाठी आम्ही आहोत म्हणून बाबासाहेबांनी 14 सत्याग्रह केला. स्वराज्य हे शिवरायांचं स्वप्न होतं आणि माणसाला माणूसपणे आपल्या किंमत आपल्याला माणूसपणे आणि स्वराज्य हवं आहे. वादळशिवाय झाकत नाही, वादळशिवाय कापत नाही आणि भीम सैनिक व भीमकाय